मागे किती 3 इंचाचं काय ठेवणार आहे? कल्यांचा व्हिडिओ काढा. पहिला आपलं 7.5चा मुंडा बसतो ना. हो नाही अर्धा कट होणार आहे ना. 8चा ठेव. कॉटन आहे ना. कॉटन आहे ना. छाती किती आहे? 36च आहे का? लहान वाटते. कॉटन आहे म्हणून विचारते मी. ते कारण नंतर ते व्हायला नको. नसणार आहे 36 34 ठीक आहे. बघूनच कळतं 36 आहे का 34. तेच म्हणते कॉटनवर 36 टाकली बसा. असू दे राहू दे. राहिली तर कसं काय. कॉटन हेच होते आकाश धुतले. पट्टी ऑनलाईन या रेषा तुमच्या सरळ येत नाहीत. 300 रुपयाला सगळं सेट आहे. इथं नाही माहिती केवढ्याला आहे मिशोवर? 300 रुपयाला सगळं सेट. काहीतरी सेट आहे पूर्ण. सेट मध्ये त्यात ह्या पट्ट्या बिट्ट्या सगळं. सिंगल घेतलं तर 200 रुपये. सेट किती? मला लिंक शेअर कर. वेस्ट लेंथ किती आहे? 14. ॲप घ्यायचा. लिंक काय शेअर करायची? हे तुम्ही बघ ॲप आहे का माहिती? मी तर लोकच ऑर्डर टाका ना टेलरचं मार्क. लिंक शेअर केली की कमी पडतं. हे बघून घ्या. इथं वेस्ट लेंथचा मार्किंग केलाय 15 इंच. शोल्डर 7.5 टाकले. मुंडा मी 8 टाकला कारण अर्धा इंच जाण्यात डाऊन होणार आहे. एक कॉटन कपडा आहे म्हणून थोडासा जास्त टाकला. वेस्ट किती आहे? हे 9च्या हिशोबाने टाकली आहे. याच्यापेक्षा एक अर्धा इंच वेस्ट कमी. अर्धा इंच वेस्ट कमी म्हणजे वेस्टला काही एवढं मेजरमेंट मोजायची गरज नसते. तिथे गेलं ना छाती 1.5 इंच ना. छाती 2 इंच आणि आता 2 करा. ड्रेस प्रमाणेच करायचं. हा इंचावर असतो पण यांचा मी 1.25 इंचावर थोडंसं छातीचा भाग पण ठीक आहे. 1.25 इंच आत सांगितलं मी जेव्हा क्लोजनेक असतो. डायरेक्ट पट्टीने क्रॉस करायची ही रेषा आणि मगच मुंड्यासारखा जायचं. हा आपला थोडासा मुंडा आत जाण्यासाठी आकार असतो आणि हा आत नाही गेला तर मग ते इथं जोड येतात. ठीक आहे. उंची किती? 38 ना. 38 तर वाढवून घेऊ 1-2 इंच जास्ती त्याच्यामध्ये. 40ला मार्क करते. तर इथून मोजते मी परत. हे 25 आहे तर इथून आता 25चा मार्क करायचा. हो. जोड येणारच. थोडा तरी येतं. जोडीनं जोडाचं होत नाही. हे बघा इथं थोडं क्रॉस होतं. असं गेलं की तर थोडं वर घेणार आहे मी. आलं का? 25 कुठे गेले? हे 25 कुठं आले? थोडंसं वर घेणार त्याला. 24.5ला. तुम्हाला हा घेर सगळा हवा असेल, सगळा घ्या. कमी हवा असेल कमी घ्या. काही हरकत नाही. म्हणजे कोपऱ्यापर्यंत नको. फार तर थोडं हे होतं असं. हे कॉटन आहे ना. थोडा कमीच राहतो. सगळा घ्यायचा. हा आता 24च करते. इकडं मी मार्क. इकडं थोडं कमी ठेवायचं. सगळा घेतलं का? नाही हे असं जातं तेव्हा कमी करायचं तिथे थोडं. आता 25 घेतला तर तो खाली येतो ना. मग थोडासा आत येत जाणार. सेप वाकडावर जातो ना तो. सरळ थोडं असं सरळ. तिकडे वाकडा होतोय. थोडा सरळ घ्या. सरळ घ्या. असं का? थोडा वाकडा.
ठीक आहे, एवढा जोड बसणार आहे त्यांचे. पाहिजे गायच्या अजून निघेल ना थोडं आहे कापड. इथे या खूप आहे या का टेप खाली सर्व ओढून धरा टेप. ड्रेस जाण्याचं रे म्हटलं माप द्यायचं. माप नाही घेत, लाईन आखायची आहे, त्यात पट्टी बसत नाही ना आपली. आणि इथं थोडा राऊंड देतो आपण असं, कारण तुमचं फिटिंग जे आहे 1.5 इंचा फिटिंग तुमचं असं होणार आहे फिटिंग. तसं कुणाला इथे इलास्टिक ॲड करायचं तर करू शकता तुम्ही. याच्यापेक्षा 1-2-3 इंचेस कमी करून लावलं तरी चालणार आहे इलास्टिक. अर्धा इंच फिटिंग साठी आपण मागं नॉट म्हणजे मग काय करायची गरजच नाही. ते easy दाखवा. आधी मागचं अर्धा इंचीच लावा, पण मोठी नका लावू. अर्धा इंची वाली इलास्टिक ना. तसंही आपण हे जास्तच घेतलंय ना तुमचं. आपण गळा कधीच नाही शिकू शकत त्याला. शिवू शकता. माझ्या ड्रेससाठी 5.5 शोल्डर. प्रज्ञा 5 मार्जिन किती घेतो? 2 इंच 5.5. फिटिंगचं मार्जिन 2 इंच भीती कापूर दे मी घेते. मला कधी